जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली. राधानगरी धरणात 6.85 टीएमसी पाणीसाठा. जिल्ह्यातील राधानगरी धरणात 6.85 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग निरंक आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुरवे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, कासारी नदीवरील यवलूज, पुनाळ, तिरपण व ठाणे आळवे, भोगावती नदीवरील सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी व राशिवडे, वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, कुर्णी, बस्तवडे, सुरुपली, कुंभी नदीवरील सांगरूळ, दूधगंगा नदीवरील दत्तवाड असे एकूण 21 बंधारे पाण्याखाली आहेत. आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढील प्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 6.85 अर्थात 85%, तुळशी 2.26 65%, वारणा 24.52 71%, दूधगंगा 11.39 म्हणजे 45%, कासारी 1.85 म्हणजे 67%, कडवी 1.76 70%, कुंभी 1.70 म्हणजे 63%, पाटगाव 2.11 म्हणजे 57%, चिकोत्रा 0.68 म्हणजे 45%, चित्री 1.46 78%, जंगमहट्टी 0.93 म्हणजे 76%, घटप्रभा 1.56 म्हणजे 100% भरलाय, जांभरे 0.82 100%, आंबे आहोळ 0.99 80%, सर्फनाला 0.67 100%, धामणी 1.29 34%, कोदे लपा 0.21 100% टीएमसी इतका पाणीसाठा त्याच्यामध्ये आहे. तर बंधाऱ्याची पाणी पातळी पुढील प्रमाणे: राजाराम 26.9, सुरवे 26, रुई 56, इचलकरंजी 53.1, तेरवाड 48, शिरोळ 37.9, नरसेवाडी 34, तर नजीकच्या सांगली जिल्ह्यातील अंकली इथं 12.8 फूट इतकी पाणी पातळी आहे.